Hello students, welcome to Praveen Academy. We are studying 14 topic that is dual nature of radiation and matter. तर या ठिकाणी आपण डी ब्रॉगली हायपोथेसिस याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण स्टडी करणार आहोत. तर एक नंबरला मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. मोमेंटम म्हणजे काय असतो? पी न डिनोट करतो, मास इंटू व्हेलॉसिटी. तर मोमेंटमचं रिलेशन कायनेटिक एनर्जी मध्ये फाइंड आउट करणार आहोत. म्हणून आपण दोन्ही साइडला स्क्वेअर करून घेतलं. पी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. पी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर कसं लिहिला? एम इंटू व्ही स्क्वेअर. तर इथं ऍडजस्टमेंट करतोय, 2 न मल्टिप्लाय करतोय म्हणून 2 न डिवाइड केलं. 1/2 एम व्ही स्क्वेअरला कायनेटिक एनर्जी म्हणायचं ई. तर इथं पी स्क्वेअर इज इक्वल टू 2 एम इंटू ई. तर पी ची व्हॅल्यू किती असेल? √2 एम इंटू ई. E is the relation between momentum and kinetic energy. याच्यानंतर डी ब्रॉगली वेव्हलेंथ. तर इथं डिब्रॉय म्हणतो आपण, डिब्रॉय वेव्हलेंथ. तर डिब्रॉयनं काय सांगितलं? एखादा पार्टिकल जर लार्ज स्पीडनं ट्रॅव्हल होत असेल आणि पार्टिकलची साईज स्मॉलर असेल, दॅट पार्टिकल बिहेव्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि इथं वेव्हची वेव्हलेंथ या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करता येते. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. तर इथं एच अपॉन पी ची व्हॅल्यू किती असते? एम इंटू व्ही. आता इथं बघा, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट. पी ची व्हॅल्यू मी ठेवतोय. पी ची व्हॅल्यू किती आहे बाबर? √2 एमई. √2 एमई, वेअर ई म्हणजे काय घेतलं? कायनेटिक एनर्जी. फॉर चार्जड पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉन साठी लॅम्बडा इज इक्वल टू काय घेतला? एच अपॉन √2 एम इंटू ई इंटू व्ही. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, एम ई म्हणजेच काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, आणि व्ही म्हणजेच काय? पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे ही दोन प्लेट्स आहेत बघा. तर एकावरती निगेटिव्ह चार्ज आहे, एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि दोघांच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स व्ही घेतला. तर इथला इलेक्ट्रॉन जर इथून या ठिकाणी रिलीज झाला तर तो या बाजूला जाणार आहे. ओके, मग त्यावेळी इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ या फॉर्म्युल्यानुसार मिळते. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन √2 एम ई इंटू कॅपिटल व्ही. तर इथं लॅम्बडा नॅनोमीटर मध्ये, इथं एच ची व्हॅल्यू, एम ई ची व्हॅल्यू, ई ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर डायरेक्ट आन्सर 1.228 अपॉन √v होल्ड्स मध्ये घ्यायचं. तर इथं वेव्हलेंथ ही कशी मिळते? नॅनोमीटर मध्ये वेव्हलेंथ मिळते. ओके, तर यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार आपण प्रॉब्लेम स्टडी करणार आहोत. हिअर वी सी फर्स्ट प्रॉब्लेम. अ स्टुडंट वेइंग 45 kg is running with a speed of 8 km/h on a footpath 2 meter wide. तर इथं स्टुडंट रन करत असताना तो वेव्ह फॉर्म मध्ये जातो. तर याची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची. ओके, तर या ठिकाणी स्टुडंट, मास 45 kg, लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा. तर व्हेलॉसिटी स्टुडंटची किती आहे? 8 km/h. km/hचं रूपांतर मीटर/सेकंड मध्ये करताना 5/18 न मल्टिप्लाय करायचं. तर इथं काय येते व्हॅल्यू बाबा? आता 4/9. 4 5s are 20. 20/9 मीटर/सेकंड. हे स्टुडंटचं स्पीड झालं मीटर/सेकंड मध्ये. तर या ठिकाणी लॅम्बडासाठी फॉर्म्युला एच अपॉन एम इंटू व्ही. एच प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻34. मास 45 आणि व्हेलॉसिटी 20/9. 45 डिवायडेड बाय 9, 9×5 = 45. 5 इंटू 20 म्हणजे किती येईल? 100 येईल. इथे किती येईल व्हॅल्यू? 100. तर इथं 100 म्हणजे 10 स्क्वेअर होईल, म्हणजे 6.63 इंटू 10⁻36 मीटर इतकी व्हॅल्यू आली वेव्हलेंथ. याच्यानंतर इथं एक्झाम्पल जे आहे कारचं एक्झाम्पल. तर कारचं मास 1200 kg. कार इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी 60 km/h. वी कन्वर्ट km/h इंटू मीटर/सेकंड. तर km/hचं रूपांतर मीटर/सेकंड मध्ये करताना 5/18 न मल्टिप्लाय करायचं. आणि इथं सिम्प्लिफाय करते. इथं 6 3s are 18 आणि 6 10s are 60, म्हणजे 10/3 होईल. 10 into 5 50/3 मीटर पर सेकंड.
तर ही व्हॅल्यू व्ही ची मिळाली. तर आता लॅमडा कॅल्क्युलेट करायचं. लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन एम इंटू व्ही. तर एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻³ आणि मास किती आहे बरोबर 1200 इंटू व्ही किती आहे 50/3. 1200/3 म्हणजे किती आलं 400. तर इथं 400 इंटू 50 म्हणजे 20,000 आलं. तर 20,000 म्हणजे काय घेतलं 2 इंटू 10⁻⁴. तर 6.63/2 इंटू 10⁻34/4. तर इथं 6.63/2 म्हणजे किती आलं 3.315 इंटू -34 मधून हे -4 म्हणजे 10⁻38 मीटर. तर ही वेव्हलेंथ मिळाली कुणाची कारची. तर ही वेव्हलेंथ अगदी निग्लिजिबल आहे. शिवाय ही सुद्धा वेव्हलेंथ अगदी निग्लिजिबल आहे. इथं आपण सेकंड एक्झाम्पल पाहते. कॅल्क्युलेट डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी. इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 अँगस्ट्रॉम. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आस्क्ड टू कॅल्क्युलेट वेव्हलेंथ. तर या ठिकाणी ई ची व्हॅल्यू 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आय कन्वर्ट इट इंटू जूल. इलेक्ट्रॉन व्होल्टचं रूपांतर जूल मध्ये करताना 1.6 इंटू 10⁻19 जूल. तर 100 इंटू 1.6 किती आलं 160 इंटू 10⁻19 जूल. ही व्हॅल्यू ई ची मिळाली. तर आपल्याला कायनेटिक एनर्जी ई 160 इंटू 10⁻19 जूल इतकी व्हॅल्यू मिळालेली आहे. तर लॅमडा कॅल्क्युलेट करायचं. लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन √2 एम इंटू ई. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि ई म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तर आता हे सिम्प्लिफाय करायचं. एच ची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केलेली आहे 6.63 इंटू 10⁻34 अपॉन √ मध्ये 2 एम ची व्हॅल्यू 9.1 इंटू 10⁻31 आणि ई म्हणजेच एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन 160 इंटू 10⁻19. तर या ठिकाणी हे सिम्प्लिफाय करायचं बाबा. 160 इंटू 2 320 इंटू 9.1 आलं. -31 -19 किती आलं 10⁻50. तर 10⁻50 स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर किती आलं 10⁻25. तर काय आन्सर मिळालं 6.63 इंटू 10⁻34 अपॉन √ मध्ये 320 इंटू 9.1 इंटू 10⁻25. ओके. तर आता 34 मधून 25 वजा केलं तर किती व्हॅल्यू मिळाली -9. तर या ठिकाणी 6.63 अपॉन √ 320 इंटू 9.1 आणि हे सिम्प्लिफाय करायचं. तर याचं स्क्वेअर रूटची व्हॅल्यू किती मिळते 54. 54 च मी कसं लिहितो 5.4 इंटू 10 आणि हा 10 जो आहे तो न्यूमरेटर मध्ये न्यायचा म्हणजे 10 किती झालं -10. तर 6.63 अपॉन 5.4 इज इक्वल टू 1.23 इंटू 10⁻10 मीटर म्हणजेच 1.23 अँगस्ट्रॉम इतकं आन्सर मिळते. ओके. तर इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ 1.23 अँगस्ट्रॉम इतकी मिळेल. थर्ड प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ असोसिएटेड विथ अन इलेक्ट्रॉन इट्स मोमेंटम अँड स्पीड. तर इथं काय काय कॅल्क्युलेट करायचंय वेव्हलेंथ मोमेंटम आणि स्पीड कॅल्क्युलेट करायचंय. व्हेन इट इज ऍक्सिलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स 54 व्होल्ट म्हणजे दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स 54 व्होल्ट असल्यानंतर म्हणजे हे असं असतं बाबा. ही एक प्लेट ही दुसरी प्लेट याच्यावरती निगेटिव्ह चार्ज याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. तर या ठिकाणी 54 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर इलेक्ट्रॉन इकडून इकडे जातोय तर हा वेव्ह फॉर्म मध्ये जातोय. कोणत्या फॉर्म मध्ये जाईल वेव्ह फॉर्म मध्ये. तर इथं वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचे मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं आहे व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचे आणि इथं पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. Here we use formula lambda is equal to 1.228 upon √V1. V1 म्हणजे हा घ्यायचा सॉरी हा V म्हणूया आपण. V म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स. किती पोटेन्शियल डिफरन्स 54. 54 चं स्क्वेअर रूट किती आलं
7.35. तर इथं 1.228 डिवायडेड बाय 7.35. तर हे लॉग आणि अँटी लॉग न सॉल्व्ह करायचं. तर हे आन्सर 0.167 नॅनोमीटर मध्ये मिळेल. आन्सर कशामध्ये मिळेल? नॅनोमीटर मध्ये. तर वेव्हलेंथचा हा जो फॉर्म्युला आहे याचं आन्सर नॅनोमीटर मध्ये मिळेल, विच इज इक्वल टू 0.167 इंटू नॅनोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं, म्हणजे 10⁻⁹ न मल्टिप्लाय करायचं इंटू 10⁻⁹ मीटर. ओके. याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. तर वेव्हलेंथ साठी हा दुसरा फॉर्म्युला आहे. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि पी म्हणजे काय घेतोय? मोमेंटम. तर इथं पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻34 अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवतोय. लॅम्बडा मीटर मध्ये घ्यायचा 0.167 इंटू 10⁻⁹. तर आता काय करतो, एक पॉइंट इकडे सरकवला. 1.67 इंटू 10⁻10. 34 मधून 10 वजा केलं म्हणजे 10⁻24 इतकी व्हॅल्यू आली. -24 आणि 1.63 अपॉन 1.67 किती आन्सर आलं? 3.97 इंटू 10⁻24 kg मीटर पर सेकंड. तर हे काय मिळालं? मोमेंटम मिळाला. कुणाचा? इलेक्ट्रॉनचा. याच्यानंतर P इज इक्वल टू m इंटू व्ही, मास इंटू व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय घ्यायचं? P अपॉन m. तर इथं P कॅल्क्युलेट केलेलं आहे 3.97 इंटू 10⁻24 अपॉन इथं m म्हणजेच काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन. किती व्हॅल्यू असते? 9.1 इंटू 10⁻31. तर हे सिम्प्लिफाय केलं तर इथं 3.97 ला आपण 9.1 न डिवाइड केलं तर 0.4363 इंटू 10⁻7 इतकी व्हॅल्यू मिळते. आणि एक पॉइंट इकडे सरकवला म्हणजे 10⁻6 होईल. तर इथं व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन किती मिळाली? 4.363 इंटू 10⁻6 मीटर पर सेकंड ही व्हेलॉसिटी मिळाली. सेम एक्झाम्पल मध्ये सेकंड प्रॉब्लेम आपण पाहतोय. काय कॅल्क्युलेट करायचंय? वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचंय, म्हणजे λ2 कॅल्क्युलेट करायचंय, मोमेंटम कॅल्क्युलेट करायचंय, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचंय. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन दिलेली आहे, ई दिलेलं आहे. किती? 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर ई ची व्हॅल्यू मी इथे लिहिते 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर इथं कायनेटिक एनर्जीसाठी हा सुद्धा फॉर्म्युला असतो Q इंटू व्ही, चार्ज इंटू पोटेन्शियल इज इक्वल टू 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर Q म्हणजेच काय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इथं Q लिहिला, Q च्या ठिकाणी E लिहिला, E इंटू व्ही इज इक्वल टू 150. मग इथं काय झालं बाबा? आता या E ला हा E काय झाला? कॅन्सल. E ला E काय झाला? कॅन्सल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मिळाला. पोटेन्शियल डिफरन्स किती मिळाला? 150 व्होल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स मिळाला. ओके. तर आता या ठिकाणी पुढे वापरता लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन अंडर रूट मध्ये व्ही लिहितोय. व्ही ची व्हॅल्यू किती आहे? 150. तर 150 चं स्क्वेअर रूट किती आलं? 12.25. तर मी काय करतो, एक पॉइंट इकडे सरकवला म्हणजे 12.28 डिवायडेड बाय 12.25 इंटू 10⁻⁻1. तर 12.28 ला 12.25 जवळजवळ कॅन्सल होईल, म्हणजे इथे आन्सर 1 येईल. किती आन्सर मिळेल? 1. 1 इंटू 10⁻⁻1. 1 इंटू 10⁻⁻1 म्हणजे किती? 0.1 नॅनोमीटर. किती आन्सर मिळेल? 0.1 नॅनोमीटर. ओके. आता याच्या पुढे आता लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी अशी व्हॅल्यू मिळत आहे. तर इथं पी ची व्हॅल्यू एच अपॉन लॅम्बडा. एच किती आहे बाबा? 6.63 इंटू 10⁻34 अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू 0.1 नॅनोमीटर. 0.1 नॅनोमीटर म्हणजे किती लिहायचं? 0.1 इंटू 10⁻⁹ मीटर. तर हे नॅनोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना 0.1 इंटू 10⁻⁹ मीटर असं करायचं. 0.1 इंटू 10⁻⁹ मीटर. आणि हे सिम्प्लिफाय करूया. 0.1 इकडे नेला, 1 इंटू 10 किती होईल? -10. तर किती आन्सर आला बरोबर? 6.63 इंटू 10⁻24 kg मीटर पर सेकंड इतका आन्सर मिळेल.
ही व्हॅल्यू कुणाची आली, पी ची आली. पी म्हणजेच काय, मोमेंटम. आता 3 नंबरला पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. तर इथं व्ही ची व्हॅल्यू घ्यायची, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला पी अपॉन एम. तर इथं पी लिहिलं, मोमेंटम काढलेलं आपण इथं 6.63 इंटू 10⁻⁻24 अपॉन एम लिहिला 9.1 इंटू 10⁻⁻31. तर याला 9.1 ने डिवाइड केलं तर किती आन्सर आलं, 0.7286 इंटू 10⁻⁷. आणि हा पॉइंट इकडे सरकवला तर 7.286 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंड. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, डी ब्रॉग्ली वेवलेंथ असोसिएटेड विथ अन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन आर सेम. म्हणजे इलेक्ट्रॉनची आणि प्रोटॉनची वेवलेंथ कशी आहे, सेम. डी ब्रॉग्ली वेवलेंथ. व्हॉट विल बी रेशो ऑफ देअर मोमेंटा. म्हणजे मोमेंट फाइंड आउट करायचं, मोमेंटमचा रेशो काढायचा आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचा मोमेंटम डिवायडेड बाय प्रोटॉनचा मोमेंटम. शिवाय काय कॅल्क्युलेट करायचंय, इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय प्रोटॉनची कायनेटिक एनर्जी, या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. तर इथं आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. इलेक्ट्रॉनची वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पीई. पीई म्हणजेच काय, मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लॅम्बडा पी इज इक्वल टू एच अपॉन पीपी. लॅम्बडा पी म्हणजेच काय, वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. एच अपॉन पीपी म्हणजेच काय, मोमेंटम. लॅम्बडा पी म्हणजे वेवलेंथ ऑफ प्रोटॉन आणि पीपी म्हणजेच काय, मोमेंटम ऑफ प्रोटॉन. तर इथं लॅम्बडा ई म्हणजे वेवलेंथ इलेक्ट्रॉनची प्रोटॉनची. तर हे दोन इक्वेट करायचं ऍज लॅम्बडा ई इज इक्वल टू लॅम्बडा पी. तर हे काय घेतलं, एच अपॉन पी इज इक्वल टू एच अपॉन पीपी. तर एच ला एच कॅन्सल झालं, हा पीपी इकडे घेतला. पीपी अपॉन पी इज इक्वल टू 1 आणि रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे किती झाला, पीई अपॉन पीपी किती आलं, 1 आलं. म्हणजे रेशो इलेक्ट्रॉनचा मोमेंटम डिवायडेड बाय प्रोटॉनचा मोमेंटम किती व्हॅल्यू मिळाली, 1 मिळाली. आता याच्या पुढे मोमेंटम साठी हा एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पी इज इक्वल टू √2 एम इंटू ई. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, ई म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तर आता मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू √2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. पीपी इज इक्वल टू √2 मास ऑफ प्रोटॉन इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन. तर इथं काय आहे बरोबर, पीई अपॉन पीपी इज इक्वल टू 1 म्हणजेच पीई इज इक्वल टू पीपी. त्यामुळं ही पीई ची व्हॅल्यू इथं ठेवायची आणि पीपी ची व्हॅल्यू इथं ठेवायची. तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करून घ्यायचा. रूटचा स्क्वेअर म्हणजे आतली किंमत 2me इंटू ई इंटू ई इज इक्वल टू 2mp इंटू ईपी. तर इथं 2 ला हा 2 काय झाला, कॅन्सल. ई अपॉन ईपी इज इक्वल टू काय आलं बरोबर, आता mp अपॉन me. तर इथं mp म्हणजेच काय, मास ऑफ प्रोटॉन. तर प्रोटॉनचं मास 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन असतं. म्हणजे प्रोटॉनचं मास किती लिहिलं, 1836 इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉनच्या मासला इलेक्ट्रॉनचं मास कॅन्सल. तर किती आन्सर आलं, 1836. ओके, अपॉन 1 हा रेशो आला. कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन किती व्हॅल्यू मिळाली, 1836 डिवायडेड बाय 1 हा रेशो मिळाला. इथं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, 2 पार्टिकल्स हॅव सेम डी ब्रॉग्ली वेवलेंथ. दोघांची वेवलेंथ सेम आहे and one is moving 4 times as fast as the other. तर एक पार्टिकल हा दुसऱ्या पार्टिकल पेक्षा म्हणजे पहिल्या पार्टिकलचं स्पीड दुसऱ्या पार्टिकलच्या स्पीडच्या किती पट आहे, 4 टाइम्स इतका आहे. ओके, इफ द स्लोअर पार्टिकल इज अल्फा पार्टिकल, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज ऑफ द अदर पार्टिकल. म्हणजे स्लोअर पार्टिकल जो आहे तो अल्फा असेल तर फर्स्ट पार्टिकल काय असेल असं विचारलेलं आहे. तर इथं ऍज स्लोअर पार्टिकल इज अल्फा पार्टिकल म्हणजे ज्याची व्हेलॉसिटी v2 आहे हा अल्फा पार्टिकल आहे म्हणून पार्टिकल 2 इज अल्फा पार्टिकल. तर फर्स्ट पार्टिकल काय असेल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी λ1 इज इक्वल टू λ2
लॅमडा 1 साठी फॉर्म्युला h अपॉन m1 v1 इज इक्वल टू h अपॉन m2 v2. तर इथं h ला एक h काय झाला कॅन्सल. तर m2 v2 इज इक्वल टू काय घेतलं m1 v1. तर आता इथं v1 ची व्हॅल्यू ठेवतोय. v1 ची व्हॅल्यू किती ठेवायची 4v2. तर v2 ला v2 काय झाला कॅन्सल. तर या ठिकाणी काय मिळालं बरोबर आता m2 इज इक्वल टू 4m1. इथं बरोबर आता m2 ची व्हॅल्यू किती मिळाली 4m1. तर m1 ची व्हॅल्यू किती असेल m2 अपॉन 4. m2 म्हणजेच काय अल्फा पार्टिकल अपॉन 4. तर अल्फा पार्टिकलचं मास किती असतं प्रोटॉनच्या मासच्या 4 पट इतकं असतं. मग 4 ला 4 कॅन्सल झालं इज इक्वल टू p मिळालं. म्हणजे फर्स्ट पार्टिकल काय असू शकेल प्रोटॉन असू शकेल. पहिला पार्टिकल काय असू शकेल प्रोटॉन. दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. What is the speed of proton having de Broglie wavelength of 0.08 angstrom? तर इथं प्रोटॉनची वेवलेंथ दिलेली आहे. मास ऑफ प्रोटॉन दिलेला आहे किती 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. तर इथं काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर वेवलेंथची व्हॅल्यू 0.08 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉमचं रूपांतर मीटर मध्ये करतो 10⁻10 मीटर. ओके. तर इथं व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचे. तर इथं मास ऑफ प्रोटॉन किती दिलेलं आहे 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. तर इथं वेवलेंथ साठी फॉर्म्युला वापरायचा लॅमडा इज इक्वल टू h अपॉन p. p म्हणजेच काय मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. मोमेंटम कसं फाइंड आउट करायचं मास इंटू व्हेलॉसिटी नुसार. मास ऑफ प्रोटॉन इंटू व्हेलॉसिटी. तर आता हा v इकडे घेतोय लॅमडा इथे घेतला. तर व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला काय आला h अपॉन mp इंटू लॅमडा. h म्हणजे प्लॅंक्स कॉन्स्टंट, mp म्हणजेच काय मास ऑफ प्रोटॉन आणि लॅमडा म्हणजे वेवलेंथ. तर या व्हॅल्यू इथं मी सबस्टिट्यूट करतोय 6.63 इंटू 10⁻34. मास ऑफ प्रोटॉन 1.67 इंटू 10⁻27 आणि लॅमडाची व्हॅल्यू 0.08 इंटू 10⁻10. तर आता इथं 27 मायनस 10 म्हणजे किती आलं -37 आणि 37 न्यूमरेटर मध्ये घेतला +37 +37 -34 10⁻3. पुढं 1.67 इंटू 0.08 चा प्रॉडक्ट घेतला 0.1336. तर 6.63 ला 0.1336 ने डिवाइड करायचं. ओके. तर इथं मी काय केले एक पॉइंट इकडे सरकवला हा एक पॉइंट इथं सरकवला 66.3 अपॉन 1.336 इंटू 10⁻3. तर याला यानं डिवाइड केल्यानंतर किती व्हॅल्यू मिळते 49.63 इंटू 10⁻3 मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी कुणाची असेल बरोबर प्रोटॉनची असेल किंवा असे घेऊ शकतोय 49.63 किलोमीटर पर सेकंड. एका सेकंदाला प्रोटॉन इतके किलोमीटर जाऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल. इन न्यूक्लियर रिएक्टर न्यूट्रॉन्स ट्रॅव्हल विथ एनर्जीज ऑफ 5 into 10⁻21 जूल. फाइंड देअर स्पीड अँड वेवलेंथ. तर न्यूट्रॉनचं स्पीड आणि वेवलेंथ फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ न्यूट्रॉन किती 1.67 इंटू 10⁻27 किलोग्राम. तर आता एनर्जी दिलेली आहे. एनर्जी किती आहे 5 into 10⁻21 जूल. व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ फाइंड आउट करायचे. तर एनर्जी साठी फॉर्म्युला 1/2 mn इंटू v चा स्क्वेअर. तर v स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 2e अपॉन mn. तर v ची व्हॅल्यू √2e अपॉन mn. तर E म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तर इथं कायनेटिक एनर्जी किती आहे 5 into 10⁻21 अपॉन 1.67 इंटू 10⁻27. तर आता 21 मधून 27 वजा करायचं म्हणजे किती येते व्हॅल्यू बरोबर 10⁻6. ही व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये आली म्हणजे प्लस झालं म्हणजे 10⁻6 आलं. आणि इथं 10 डिवायडेड बाय 1.67 आणि अंडर रूट घ्यायचं स्क्वेअर रूट घ्यायचं याचं
तर 10/1.67 ची व्हॅल्यू 2.45 आणि 10⁻⁶ चं स्क्वेअर रूट किती मिळेल 10⁻³ मीटर पर सेकंड। यानंतर लॅम्बडा फाइंड आउट करायचा। लॅम्बडा काय घेतोय h/p, p म्हणजेच मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, मास इंटू व्हेलॉसिटी। तर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 6.63 × 10⁻34 अपॉन 1.67 × 10⁻27 इंटू 2.45 × 10⁻³ 27 मधून 3 वजा केलं म्हणजे किती आलं 24। 34 - 24 म्हणजे किती आलं -10 आणि हे सिम्प्लिफाय करायचं 6.63 अपॉन 1.67 इंटू 2.45। तर ही व्हॅल्यू लॉग आणि अँटीलॉग न सॉल्व्ह केली तर किती आन्सर मिळेल 1.620 इंटू 10⁻10 मीटर म्हणजेच 1.620 angstrom. This is the next example. Find the ratio of the de Broglie wavelength of electron and a proton when both are moving with same speed. म्हणजे काय लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी हा रेशो फाइंड आउट करायचा आहे। दोघांचं स्पीड सेम आहे म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन आणि प्रोटॉनचं मास जे असतं इलेक्ट्रॉनच्या मासच्या किती पट असतं 1836 टाइम इतकं असतं। ओके तर आता या ठिकाणी वापरता लॅम्बडासाठी फॉर्म्युला h/m × v। तर इथं लॅम्बडा ई म्हणजेच काय वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन h/me × v, लॅम्बडा पी ची व्हॅल्यू h/mp × vp। तर या ठिकाणी एक नंबरला 2 ने डिवाइड करायचं लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू h/me × v इंटू mp × vp अपॉन h। तर इथं h ला हा h कॅन्सल होईल, h ला h काय झाला कॅन्सल। शिवाय इथं mp ची व्हॅल्यू ठेवूया, mp ची व्हॅल्यू किती आहे 1836 me ही इथं ठेवलं आणि vp ची व्हॅल्यू किती आहे ve, इथं ve ठेवलं तर काय झालं बाबा आता ve ला ve कॅन्सल, me ला me कॅन्सल। तर लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी हा रेशो किती आला 1836/1 हा रेशो मिळाला। आता बी वापरता या ठिकाणी लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी हा रेशो फाइंड आउट करायचा आहे। तर इथं काय दिलेलं आहे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ प्रोटॉन हे दिलेलं आहे। इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि प्रोटॉनची एनर्जी कशी आहे सेम। तर लॅम्बडासाठी हा फॉर्म्युला घेतला h/√2m × e। तर लॅम्बडा ई इज इक्वल टू h/√2me × e × e म्हणजेच मास ऑफ इलेक्ट्रॉन, ई म्हणजेच काय एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि लॅम्बडा पी इज इक्वल टू h/√2mp × ep। तर इथं एक नंबरला 2 ने डिवाइड केलं तर लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू h/√2me × e इंटू √2mp × ep अपॉन h। तर इथं h ला एक h कॅन्सल झाला, इथं स्क्वेअर रूट आहे इथं स्क्वेअर रूट आहे दोघांचं म्हणून एकच स्क्वेअर रूट यूज केलं 2 ला 2 कॅन्सल होईल बाबा। आता इथं mp ची व्हॅल्यू ठेवायची, mp ची व्हॅल्यू किती आहे 1836 me आणि ep च्या ठिकाणी किती लिहायचं e लिहायचं, ep च्या ठिकाणी काय लिहिलं e। तर इथं e ला e कॅन्सल झालं, me ला me कॅन्सल झालं, 2 ला 2 कॅन्सल झालं, √1836 मिळाला। तर इथं लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू किती आलं 42.85/1। तर हा रेशो मिळाला वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन टू वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन 42.85/1। प्रॉब्लेमचा आपण सी पार्ट पाहतोय। तर इथं लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी फाइंड आउट करायचंय। मोमेंटम इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मोमेंटम ऑफ प्रोटॉन दिलेलं आहे, दोघांचा मोमेंटम सेम आहे। मग लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी हा रेशो फाइंड आउट करायचा। तर इथं आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो लॅम्बडा इज इक्वल टू h/p, लॅम्बडा इज इक्वल टू h/pe, लॅम्बडा पी इज इक्वल टू h/pp। तर 1 ला 2 ने डिवाइड करायचं लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू h/pe इंटू pp/h। तर इथं h ला एक h कॅन्सल झालं तर इथं या ठिकाणी
पीपी इज इक्वल टू पीई, म्हणजे या ठिकाणी असं होईल वापरता पीई अपॉन पीई, म्हणजे हे कॅन्सल होईल. तर इथं लॅमडा ई अपॉन लॅमडा पी इज इक्वल टू किती आलं 1. तर हा रेशो मिळाला. आणि इथंच हे प्रॉब्लेम समजा डी ब्रॉगली वेव्हलेंथचे, आणि इथं हा टॉपिक संपतोय.